तुळशी विवाह कथा जालंधर आणि वृंदा यांच्या जन्मासह सविस्तर माहिती। हा भाग जालंधरच्या जन्माचे गूढ आणि त्याची वाढती शक्ती यावर केंद्रित असावा। भगवान शिवाने क्रोध समुद्रात टाकणे। प्राचीन काळी जेव्हा देवता आणि दानवांमध्ये युद्धे चालू होती तेव्हा भगवान शिवाने आपला प्रचंड क्रोधाग्नी समुद्रात टाकला। शिवाने टाकलेला तो अग्नी इतका तेजस्वी आणि शक्तिशाली होता की समुद्र देवतेला तो सांभाळणे कठीण झाले। समुद्रदेवाने तो अग्नी आपल्या पत्नीला दिला, पण तीही त्याचे तेज पेलू शकली नाही। अखेरीस समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका तेजस्वी कमळातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला। या बालकाचे नाव जालंधर ठेवले गेले, कारण तो जलातून उत्पन्न झाला होता। जालंधर लहान असतानाच त्याच्यात प्रचंड तेज आणि शक्ती होती। त्यांनी खूप तपश्चर्या करून ब्रह्मदेवांनी त्याला वरदान दिले की जोपर्यंत त्याची पत्नी पातिव्रत्य धर्माचे पालन करेल तोपर्यंत त्याला कोणीही मारू शकणार नाही। हा भाग वृंदाचे माहेर, तिची भक्ती आणि तिचा विवाह यावर लक्ष केंद्रित करेल। वृंदा ही दैत्यराज कालनेमी यांची कन्या होती। ती लहानपणापासूनच शांत, धर्मनिष्ठ आणि भगवान विष्णूंची परम भक्त होती। तिचे मन नेहमी भक्ती आणि परमार्थ साधण्यात रमलेले असे। जालंधर मोठा झाल्यावर पराक्रमी बनला। त्याने पराक्रमी दैत्यराज कालनेमीची कन्या वृंदा हिच्याशी विवाह केला। वृंदा आपल्या पतीची सेवा आणि धर्माचे पालन अत्यंत निष्ठापूर्वक करत असे। तिच्या या निस्सीम पातिव्रत्य धर्माच्या बळामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते। तिचे सतीत्व हेच जालंधरचे अभेद्य सुरक्षा कवच बनले होते। पातिव्रत्याच्या बळावर जालंधर अजिंक्य बनला। या गर्वाने त्याने देवलोकावर आक्रमण केले, इंद्राला पराभूत केले आणि देवांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली। विष्णूंचा छल आणि जालंधरचा वध हा कथेतील सर्वात नाट्यमय भाग आहे, जो विष्णूंची योजना, सतीत्वभंग आणि वध दर्शवतो। देवांची प्रार्थना। जालंधरच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेले देवगण, देवी देवता आणि माता लक्ष्मी मदतीसाठी भगवान विष्णूंच्या आश्रयाला गेले। त्यांनी विष्णूंना सांगितले की जालंधरचा नाश करणे केवळ एकाच मार्गाने शक्य आहे, वृंदाचे पातिव्रत्य खंडित करणे। लोककल्याण आणि धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप धारण करून वृंदाकडे जाण्याचा निर्णय घेतला। पुराणांमध्ये याला छल किंवा माया म्हटले आहे, कारण धर्माचे रक्षण करण्यासाठी हा कठोर निर्णय घेणे भाग होते। जालंधरचे रूप धारण करून विष्णूंनी वृंदाच्या महालात प्रवेश केला। वृंदाने तिला आपला पती समजून त्याचे आदरातिथ्य केले आणि त्याच्यासोबत पत्नीप्रमाणे व्यवहार केला। याच क्षणी वृंदाचे पातिव्रत्य खंडित झाले आणि जालंधरचे कवच नष्ट झाले। वृंदाचे सतीत्व भंग होताच युद्धातील जालंधरची शक्ती पूर्णपणे क्षीण झाली। त्याच वेळी भगवान शिवाने एका क्षणात जालंधरचा वध केला। हा भाग कथेचा समारोप आणि तुळशी विवाहाची सुरुवात स्पष्ट करतो। पतीच्या वधाची आणि आपल्यासोबत झालेल्या छलाची बातमी वृंदाला कळाली। तिने जेव्हा आपल्या समोर उभ्या असलेल्या जालंधररूपी व्यक्तीकडे पाहिले तेव्हा तिला कळाले की ते साक्षात भगवान विष्णू आहेत। क्रोधाने संतप्त झालेल्या वृंदाने विष्णूंना शाप दिला, तुम्ही माझ्यासोबत कपट केले आहे, तुमचे हृदय पाषाणासारखे आहे, म्हणून तुम्ही पाषाण व्हा। वृंदाचा शाप स्वीकारून विष्णू लगेच शाळीग्राम शिलेच्या रूपात रूपांतरित झाले। त्यानंतर वृंदाने आपला पातिव्रत्य धर्म जपण्यासाठी आत्मदाह करून सतीत्व प्राप्त केले। वृंदाने जिथे आत्मदाह केला त्या पवित्र राखेतून एक सुंदर आणि सुगंधी वनस्पती उगवली, जी म्हणजे तुळस। काही ग्रंथानुसार वृंदाच्या केसांतून तुळस आणि शरीरापासून गंडकी नदी उत्पन्न झाली। हे वृंदा, तुळस, तू आता मला सर्वात प्रिय असणारी विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाशील। तुझ्याशिवाय माझी पूजा अपूर्ण राहील आणि दरवर्षी कार्तिक मासात माझा शाळीग्राम रूपाशी तुझा विवाह केला जाईल। अशा प्रकारे वृंदाच्या पवित्र भक्तीचे रूपांतर तुळशी या पवित्र वनस्पतीत झाले आणि तिच्या विवाहाची प्रथा। तर ही होती जालंधर आणि वृंदाची अद्भुत आणि त्यागमय गाथा। वृंदाच्या निस्सीम भक्तीमुळेच तिच्या सतीत्वाच्या सोकिंगासाठी भगवान विष्णूंना कठोर निर्णय घ्यावा लागला। वृंदाचा त्याग आणि तिची निष्ठा यामुळेच तुळशीला एवढे मोठे स्थान प्राप्त झाले। म्हणूनच तुळशी विवाह हा केवळ उत्सव नाही, तर प्रेम, समर्पण आणि धर्मनिष्ठेचा विजय आहे। हा सोहळा आपल्याला सांगतो की भक्तीमध्ये एवढी शक्ती असते की ती खुद्द देवालाही वरदान देण्यासाठी बाध्य करते। तुळशी विवाह व्रत पाळल्याने कन्यादानाचे महापुण्य मिळते आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते। हा पावन दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता घेऊन येवो, हीच प्रार्थना। वृंदावन तुलसी महारानी की जय। तुळशी माता की जय। तुळशी माता की जय। तुळशी माता की जय। तुळशी माता की जय। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।